तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही, पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून स्वतःचे 2 प्लॉट विकत पूरग्रस्तांना 25 लाखांच्या मदतीची घोषणा। पिशवी भरून रोकडही दाखवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार। पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्याला येऊ नका, पूरग्रस्तांना मदत करा, शिंदेंचं आवाहन। अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवेसींची आजची सभा रद्द, 9 ऑक्टोबरला होणार सभा, कोटला गावातील तणावामुळे सभा पुढे ढकलली। कुर्ल्यामध्ये आय लव्ह मोहम्मदचे जबरदस्तीनं स्टिकर लावल्याचा आरोप, पाहणीसाठी गेल्या किरीट सोमय्यांना अडवलं, स्टिकर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंचानं पेटवली कार, जालन्यातील लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी स्वतःची कार पेटवत दिला आत्मदहनाचा इशारा। एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय, ऐन दिवाळीमध्ये एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान भाडेवाढ लागू। सिंधुदुर्गच्या सारापमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी, तर बारामतीमध्ये टिप्परची स्कूल बसला धडक, अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। आणि सोन्याच्या दरात आज 1500 रुपयांची वाढ, सोन्याचे दर 1,20,000वर, चांदीच्या दरातही मोठी वाढ। दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती लागू केल्या जाणार आहेत, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे अशी घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। 2215 कोटींची मदत वितरण करायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली। केंद्राच्या मदतीची तुर्तास वाट न बघता राज्य सरकारकडून मदत केली जाणार आहे, पूरग्रस्तांना 3 महिने कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून प्रथमच 3 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धाराशिवमधील तेरणा धरण यंदा अतिवृष्टीच्या पावसानं तब्बल 5 वेळा भरलं, या धरणाच्या पाण्यानं धाराशिव तालुक्यातील आणि तेर परिसरातील 13 गावं तर लातूर भागातील काही गावं व्यापली गेली आहेत। जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असणाऱ्या गावात पाणी शिरलं, नदीकाठच्या गावांना पाण्यानं वेढा दिला, नदीकाठी असणारी शेतातील पिकं ही पाण्यात गेली। माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसला, निम्म गाव पाण्याखाली गेलं, जिल्हा परिषद शाळेला सुट्टी द्यावी लागली, संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग बंद झाला, विद्यार्थ्यांना गावात येणं अशक्य झालं। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात पावसानं कहर केला, मुसळधार पावसानं 2 एकर शेतीचं नुकसान केलं, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं, दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा सडू लागला, प्रति किलो 2 ते 7 रुपये असा भाव कवडीमोल आहे आणि तो असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडा या परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पूरस्थिती आहे, या पुरात 10 ते 15 वानरं अडकली होती, गावातील तरुणांनी वानरांना आज केळी दिली, वानरांच्या रेस्क्यू करता वनविभागाला संपर्क करण्यात आला।
भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली। धरणाचे 12 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले। धरणातून 49,582 क्युसेक प्रति तास पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंढरपुरात भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। धोक्याच्या पातळीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे। उजनी धरणातील सुमारे 1,25,000 तर वीर धरणातील 7,000 क्युसेक प्रति तास विसर्गानं भीमा नदी दुथडी भरून वाहतीये। जालन्यामध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली। शेतात असलेल्या ऊस, कापूस, सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं। त्यामुळे सरकारनं आता पंचनामे न करता हेक्टरी 50,000 ते लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी जोगलादेवी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। परतीच्या पावसानं नांदगाव तालुक्यामध्ये देखील धुमाकूळ घातला। त्याचा फटका तब्बल 36,000 हेक्टरवरील पिकांना बसला। 14,500 शेतकरी संकटात सापडले। त्यांच्या व्यथा जाणून घेण्याकरता शिवसेना आमदार सुहास कांदे थेट बांधावर पोहोचले। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसला। अनेक कुटुंब बेघर झाली। अनेकांनी आपला संसार रस्त्यावरच मांडला। सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात आलेल्या महापुरामुळे तब्बल 350 कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटाच्या काळात चिपळूणकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला। या कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% इतका पाऊस पडून गेलाय। जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांमध्ये विविध महसूल मंडळांमध्ये 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे। नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। अतिवृष्टीमुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल 38,783 हेक्टरवरील कांदा पीक आणि 347 हेक्टरवरील कांदा रोपाचं नुकसान झालं। एकीकडे कांद्याला भाव नाही, दुसरीकडे पावसानं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला वाळुंजे या भागातील बेरवळपाडा जिथे जाण्याकरता रस्ताच नाहीये, त्यामुळे या भागातील नागरिकांना नदीच्या प्रवाहातून वाट काढावी लागते आणि अंत्ययात्रा तिथूनच काढावी लागली। शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीकरता अक्कलकोटच्या किनी गावामध्ये शेतकरी पाण्यात उतरले। पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अक्कलकोट तालुक्यात अद्याप कोणत्याही पद्धतीची मदत मिळालेली नाही। शेतकरी संतप्त आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना पूरबाधित महिला शेतकऱ्यांना कर्जाच्या हप्त्याची भीती आहे। शिवनी या गावातील हातावर पोट असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना बचत गटाच्या माध्यमातून काढलेल्या हप्त्याचं टेन्शन आलंय। सीना नदीच्या महापुरामुळे शेतकरी महिलांचा पूर्ण संसारच उघड्यावर आलाय, वाहून गेलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रांजाळा या गावात संपूर्ण कोबी सडून गेला। लागवड खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्ह्यात गेले 3-4 दिवस झालेल्या परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकाला बसला। प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 91 गावांमध्ये 470.40 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं। 876 शेतकरी बाधित झाले। मान्सून विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवसात संततधार पाऊस पडतोय। शेतपिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। अशाही स्थितीत जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीत नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय। पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं घर कोसळलं। यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण आंबिलकर कुटुंबियांचं यात प्रचंड नुकसान झालं। प्रशासनाच्या वतीनं पंचनामा करण्यात येतोय। बीड तालुक्यातील मराठा बांधवांकडून पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत किटचं वाटप करण्यात आलं। पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला गेला। सिल्लोड तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। येत्या 7 दिवसांमध्ये पंचनामे करून अहवाल सादर करू अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेतवस्तीवर 2 वर्षाची चिमुकली खेळत असताना चिमनदडी नदी पात्रात वाहून गेली। एनडीआरएफ सध्या चिमुकलीचा शोध घेत आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नांद्रे सायगाव रस्त्यावरील मन्याड धरणाकडे जाणारा पूल आणि त्यावरचा भराव दोन्ही वाहून गेलाय। तो वाहतुकीकरता बंद करावा लागलाय। मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमधून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे। तिथं या 18 जिल्ह्यात पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीप जाणवते आहे।
केवळ तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.